बॅट देखील एक इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे एस एस स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर सोपान तिस्कर यांच्याकडून. त्यासाठी त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. तसेच हिरवलीचे माजी उपसरपंच काशीनाथ बजागे यांच्याकडून बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी आकर्षक ट्रॉफीज देण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील विशेष आभार. त्याचप्रमाणे आमणेपाडा गावचे उद्योगपती सन्माननीय विजय पाटील यांच्याकडून देखील स्वर्गीय प्रशांत विजय पाटील यांच्या स्मरणार्थ प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक चषक देण्यात आलेला आहे. त्यासाठी त्यांचे देखील विशेष आभार. तर ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलेले आहे त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. आणि आता घेऊन जातोय आपल्याला मॅचच्या दिशेनं. पहिला बॉल स्लोवर बॉल होता. हलक्या हाताने बॉल तटवला आणि एक क्विक सिंगल. खरं तर गोलंदाज विकेशनं चांगला प्रयत्न केला होता चेंडू अडवण्याचा शॉर्ट कव्हर्समध्ये, परंतु पहिल्या बॉलवर आली एक धाव. सलामीचे फलंदाज नरेश आणि जयेश. फटका चांगला आहे. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. पॉइंटला बीट करून बॉल चाललाय डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे. धाव मिळतील 4. हा दर्जेदार चौकार. फर्स्ट बाउंड्री ऑफ द मॅच फ्रॉम द बॅट ऑफ जयेश. विट होती, त्याचा फायदा उचलला आणि स्क्र ऑफ द विकेट. खूप चांगला ड्राईव्ह पॉईंट आणि कव्हरच्या मधून 4 धावांसाठी विकेश मुकादम पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पावलांचा वापर केलाय. लॉफ्टेड फटका खेळायचा होता, एलिव्हेशन मिळालं नाही आणि ओहो फार धोकादायक ही धाव तिथे कंप्लीट करण्यात आली आहे. मात्र खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही फलंदाज क्विक पाहायला मिळालेत. खरं तर डेंजर एंडला धावायचं होतं बॅट्समन जयेशला आणि तो अखेर पोहोचलाय आपल्या क्रीजमध्ये सुरक्षितरित्या. सिंगल आली आहे. धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आहे. पहिल्या फेरीतील मॅच पवनपुत्र पिसे विपक्ष जय बजरंग भावाळे. टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. जबरदस्त फटका. बॉल निघून जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. खणखणीत चौकार. This is very good start for team Pawanputra Pise. 10 without loss in just 4 deliveries. 2 boundaries so far in this first over. The previous ball was really a half tracker delivery. यावेळेस मात्र स्वेअर चेंडू आहे. प्रेशर आता मात्र गोलंदाजावर पाहायला मिळतंय. 2 चांगले फटके आलेले आहेत आणि त्याचंच प्रेशर कुठेतरी गोलंदाजावर जरूर आहे. क्षमा असावी, गोलंदाज सूरज केणे आहे. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दॅट्स गॉन आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग वन. 6 रन्स. अफलातून सुरुवात केली आहे दोन्ही सलामीवीरांनी. नरेशच्या बॅटमधून हा जबरदस्त षटकार. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह आणि सूरज ज्या पद्धतीचा गोलंदाज आहे तशी गोलंदाजी खरं तर त्याने आतापर्यंत केलेली नाही आहे. सूर गवसलेला नाही आहे सूरज केणेला असंच म्हणता येईल. कमजोर चेंडू आतापर्यंत त्याने टाकलेत आणि प्रत्येक कमजोर बॉलचा फायदा फलंदाजांनी घेतलाय. सुरुवातीला एक चौकार आपण पाहिला जयेशच्या बॅटमधून, त्यानंतर नरेशच्या बॅटमधून स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला चौकार आणि आता समोर हा षटकार आलाय. अफलातून सुरुवात. धावसंख्या बिनबाद 17. एक वाईट चेंडू देखील या षटकामध्ये टाकलाय गोलंदाज सूरजनं. षटकातील शेवटचा बॉल फेस करेल नरेश. बॅटचा फेस उघडलाय. बॅकआउट पॉइंटला फिल्डर तैनात आहे. चांगलं टायमिंग साधलं होतं यावेळेस देखील नाही, मात्र गॅपमध्ये चेंडू काढता आला नाही. हलक्या हातानं खरं तर हा फटका त्याने एक्झिक्यूट केला होता. चांगली सुरुवात. पहिलं षटक समाप्त झालंय. दमदार सुरुवात आहे खऱ्या अर्थानं आपण बघायला गेलो तर प्रिन्स 11 पीसी संघाची. धावसंख्या बिनबाद 18.
सॉरी, पवनपुत्र पिसे. काल प्रिन्स 11 पिसे टीमला आपण ॲक्शनमध्ये पाहिलं होतं. तर प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर नवतरुण आहेत आणि त्यामुळेच प्रत्येकाला क्रिकेट खेळायची इच्छा होते. एकच संघ जर बनवण्यात आला तर कदाचित प्रत्येकाची इच्छा पूर्ण होणार नाही. त्यामुळेच आता गावोगावी 2-2, 3-3 टीम्स पाहायला मिळतात. खरं तर राजकारण देखील त्याला कारण आहे, हे देखील तेवढंच सत्य आहे. काही गावांमध्ये तसं आहे, काही गावांमध्ये तसं नाही आहे. मात्र प्रत्येकाची खेळण्याची इच्छा असते आणि जर एका गावामध्ये जर 40-45 खेळाडू असतील तर मात्र फक्त एक टीम बनवून सर्वांना संधी मिळणार नाही आहे. त्यामुळेच जास्त संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजकांकडून पीसी टीमला 3 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे लेट रिपोर्टसाठी. बघा, आजच्या पहिल्या सामन्यामध्ये देखील जो संघ येथे नियमाचं उल्लंघन करताना दिसला होता त्याला पेनलाइज करण्यात आलं होतं. यवई टीमला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलं होतं. त्यांचा 12वा खेळाडू नव्हता. आणि मागचा सामना दोन्ही संघ उशिरा आले होते म्हणून 3-3 षटकांचाच खेळवण्यात आला होता. याची देखील नोंद घ्या. नियम सर्वांसाठी हे सारखेच असतील. भावाळे संघ योग्य वेळेवर पोहोचला आहे म्हणून हा सामना आपण षटकांमध्ये कपात केलेली नाहीये, परंतु पीसी संघ येथे उशिरा आल्या कारणाने त्यांना पेनलाइज करण्यात आलेला आहे. दोन धावांची पेनल्टी असणार आहे. आयोजकांकडून कन्फर्मेशन येत आहे 2 धावांची पेनल्टी.
काही कारणास्तव धावसंख्या पी सी संघाची 18 आपल्याला पाहायला मिळते. एकही फलंदाज बाद झालेला नाही. मात्र इथे 5 मिनिटांचा जो वेळ देण्यात आलेला आहे ती वेळ सुरू झालेली आहे. पी सी संघाने याची नोंद घ्यायची आहे. 5 मिनिटांचा फक्त अवधी आहे. 5 मिनिटांच्या आत जर तुमचे फलंदाज मैदानामध्ये आले नाहीत तर भावाळी टीमला पुढे वाटचाल देण्यात येईल. जय हिंद देवरुंग आणि लोणाड संघाचे कॅप्टन प्लीज आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. ही स्पर्धा शिस्तबद्ध पद्धतीनं नेहमीच पार पाडण्यात आलेली आहे आणि यावर्षी देखील आपण बघतो काल देखील काही संघांना आपण पेनलाइज केलं होतं आणि विशेष म्हणजे आज तर जो दुसरा सामना झाला होता जय अंबिका देवरुंगपाडा आणि मेहर 11 बापगाव दोन्ही संघ उशिरा आले होते त्यामुळे 4-4 षटकांच्या ऐवजी आपण 3-3 षटकांचे सामने ते खेळवले होते. तो सामना खेळवला होता. सो प्लीज क्रिकेट तुम्ही सातत्यानं खेळत आहात तर शिस्तीचं प्लीज पालन करा. मी सर्वच संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय. स्पर्धेला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची आपण देखील प्लीज दक्षता घ्या. बघा पी सी संघ 2 मिनिटांचा अवधी संपलेला आहे. अजूनही 3 मिनिटं आपल्याकडे आहेत. या 3 मिनिटांच्या आत आपण जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे.
तर दुसऱ्या षटकाला येथे सुरुवात होत आहे आणि आता गोलंदाजीसाठी येतोय योगेश भालेकर. 2 दिवसापूर्वी आपण जो भिवंडीचं सिटी क्रिकेट आहे त्यामध्ये बघितलं की 102 धावा 6 षटकांमध्ये चॅलेंज संघाने चेस केल्या होत्या. त्या मॅचमध्ये योगेश भालेकरनं अर्धशतक झळकावलं होतं चॅलेंज टीमकडून आणि एक मोठा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला. ती स्पर्धा देखील चॅलेंज संघाने जिंकली. पहिला बॉल स्क्वेअर आहे योगेश भालेकरचा. वाईटचा इशारा दैवत वेळेकर यांच्याकडून येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बिनबाद 19. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. सलामीवीरांनी ज्या पद्धतीची सुरुवात केली आहे निश्चितच चांगल्या स्थितीत म्हणता येईल या मॅचमध्ये पवनपुत्र पीसी संघ. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतोय. आधीच ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळते. जणू काही मागच्या चेंडूचाच रिप्ले असावा असा बॉल होता आणि तोच निर्णय पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. पेनल्टीच्या ज्या 2 धावा आहेत मला वाटतं आता कव्हर झाल्या आहेत या वाईट बॉलनं. आयोजक जे आहेत ते नियमांच्या बाबतीत अतिशय स्ट्रिक्ट आहेत आणि असंच असायला पाहिजे प्रत्येक स्पर्धेमध्ये. चांगला बॉल खोलवा टप्प्याचा बॉल होता. छोट्या बॅकलिपचा वापर करत असताना फक्त पुश केलाय बॉल कव्हर पॉईंटकडे. चेंडूच्या मेरिटवर खऱ्या अर्थानं बॅटिंग. मागच्या ओव्हरमध्ये जो शॉर्ट बॉल मिळाला होता त्याच्यावर एक चांगला पुल शॉट आपण पाहिला नरेशकडून. त्यानंतर अगदी त्याच्या पुढ्यात एक बॉल मिळाला होता त्याच्यावर सरळ बॅटनं त्यानं षटकार ठोकला होता गोलंदाजाच्या डोक्यावरून. खूप तंत्रशुद्ध फलंदाजी आत्तापर्यंत दोन्ही सलामीवीरांची राहिली आहे आणि त्यामुळेच खूप चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय पीसी संघ. यावेळेस स्लॉक स्वीप करायचा होता. मिस टाइम स्ट्रोक. सोपा झेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कुठलीही चूक होत नाहीये. फलंदाज बाद. अखेर पहिलं यश आपल्या टीमला मिळवून दिलंय गोलंदाज योगेश भालेकरनं. चेंडू बॅटच्या मधोमध घेऊ शकला नाही फलंदाज जयेश. बाद होण्यापूर्वी त्याने 5 धावांचं योगदान दिलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे तिकडे फिल्डर आहे आणि त्या फिल्डरने तिथली कुठली चूक केली नाही. पहिलं षटक फार खर्चिक राहिलंय बावाळी टीमसाठी. मात्र या षटकामध्ये सुरुवात खराब झाल्यानंतर जरूर कमबॅक करून दाखवलं योगेशनं. नवीन बॅटर भाऊ आले एक जबरदस्त दणका त्याने दिलाय. हुक शॉट. बॉल सीमा पार. षटकार. भावेश उर्फ भाऊ काय जबरदस्त सुरुवात केली. आखूड टप्प्याचा बॉल मिळाला आणि खूप चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना बॉल हुक केला त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे. अगदी मैदानाच्या बाहेर बॉल फेकून दिलाय 6 धावांसाठी. षटकारानं खातं उघडले बॅट्समन भावेशनं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वर. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज प्रयत्नशील आहे. ओहो जबरदस्त एफर्ट. अगदी चेंडूच्या खाली पोहोचला देखील होता योगेश परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय. फार अवघड झेल होता. कमिटमेंट खरं तर खूप चांगली पाहायला मिळाली मात्र अखेर झेल धरतीला दान झालंय. जीवदान मिळतंय बॅट्समन भावेशला. 2 धावा देखील मिळाल्यात. संघाची धावसंख्या 28. 4-4 षटकांची लढत आहे. यानंतरचा सामना पाहायला विसरू नका. जय हिंद देवरुंग विरुद्ध लोणाड 11 लोणाड. दोन्ही संघांचे कॅप्टन लक्षात घ्या. टॉससाठी आपल्याला त्वरित यायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस असेल. यावेळेस थोडासा एक्स्ट्रा बाउन्स. अँगल डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं कट होणारा बॉल परंतु बाउन्स थोडा जास्त होता या बॉलमध्ये त्यामुळेच बॅट्समन बीट झालाय. आडव्या बॅटनं बॉल खेचण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला बॅट्समन भावेशचा. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. या बॉलमध्ये देखील थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. लेग बाईटची खूण पंचांकडून होते आणि याचबरोबर हे षटक समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पवनपुत्र पीसी संघ खूप चांगल्या स्थितीत आहे. धावसंख्या एक बाद 29.
29 for 1। इस समय रन्स बनाने का जो औसत है वो 14.50 रन प्रति ओवर, और यही औसत आखिर तक बल्लेबाज ज़रूर कायम रखना चाहेंगे। इसी औसत से रन्स बनते हैं तो 4 ओवर्स में 58 रन बनाए जा सकते हैं, जो कि एक बहुत ही बेहतरीन स्कोर रहेगा। विकेट में दोहरा उछाल है, काफ़ी ज़्यादा गेंदें नीचे रहती हुई भी नज़र आई है, और पिछले ओवर में थोड़ा एक्स्ट्रा बाउंस भी देखने को मिला, तो थोड़ा ऊपर नीचे ये विकेट हो रहा है। स्कोर में थोड़ा सा करेक्शन, 30 रन बने हैं, 12 रन आए योगेश के ओवर से। पहले ओवर में 18 रन आए थे, 30 रन्स। समय का ख्याल रखना है प्लीज़, खिलाड़ियों से रिक्वेस्ट है, ज़्यादा समय बर्बाद ना करें। तो इसके बाद और 3 पहले राउंड के मैचेस देखने को मिलेंगे। जय हिंद देवरुंग बनाम लोनाड 11 लोनाड, उसके बाद आई गावदेवी वालशिंद और जय हनुमान चौधरपाड़ा के बीच में मुकाबला होगा। जय सावरीदेव सांगे टीम खेलने वाली है आई गावदेवी बाबगांव के विरुद्ध। ये आज के खेल की आगे की रूपरेखा है। उसके बाद सेकेंड राउंड के मैचेस, और फिर शाम के सत्र में आज का अंतिम मैच जो होगा वो क्वार्टर फाइनल मुकाबला होगा आज की 2 टॉप टीमों के बीच में। नेवर लेकर विकेश, हवा में गेंद और सीधे फील्डर के गोदी में गेंद थी। थोड़ा लो कैच जरूर था, लेकिन ये कैच लेना चाहिए था। कैच ड्रॉप हुआ है एक्स्ट्रा कवर पर। इसी बीच 1 रन वहां पर पूरा किया गया है। स्कोर अब 31, 31 रन। एक ही विकेट गिरा है। अच्छी शुरुआत नरेश ने की है, और उसके बाद भवेश जो वन डाउन खेलने के लिए आए हैं कप्तान, उन्होंने भी अच्छे शॉट्स लगाए हैं। शॉट थर्ड मैन शॉट, फाइन लेग पर एक खिलाड़ी एक बैकवर्ड स्क्वायर ले गए, एक एक्स्ट्रा कवर, और इस बार गेंद को आसमान में भेज दिया है। काफ़ी ज़्यादा ऊंचाई है स्ट्रोक में, दूरी नहीं, और एक और कैच ड्रॉप। इस बार कप्तान गेंद के नीचे थे, जो गेंद बहुत अच्छे फील्डर है। अमूमन इनके हाथों से कैच ड्रॉप होते नहीं है, लेकिन गलती हुई है, और 2 गेंदों पर लगातार 2 कैचेस ड्रॉप हुए हैं। पहले सर्कल के अंदर एक्स्ट्रा कवर पर, और अब डीप मिड विकेट पर कप्तान के हाथों से कैच छिटका है। खराब फील्डिंग जब होती है तो गेंदबाज का भी आत्मविश्वास थोड़ा सा कम हो जाता है, एक तरह से दिल टूट जाता है गेंदबाज का। विकेश अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, मौके निर्माण कर रहे हैं अपनी टीम के लिए। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार कवर्स में धकेलना चाहते थे गेंद को, लेकिन बॉलर की दिशा में चली गई। फॉलो थ्रू में अच्छा क्षेत्र रक्षण, शायद थ्रो करते तो मौका भी बन सकता था नॉन स्ट्राइकर से। इन पर भावेश थोड़ा आगे निकल चुके थे, लेकिन रिस्क नहीं लिया। हालांकि लॉन्ग ऑन पर खिलाड़ी भी थे बैकअप करने के लिए, लेकिन उसके बावजूद भी थ्रो नहीं किया विकेश ने। विकेश जानते हैं कि अतिरिक्त रन देना इस समय अफोर्डेबल नहीं हो सकता है, पहले ही काफ़ी अच्छे रन्स बल्लेबाज बना चुके हैं। स्विंग एंड मिस, अच्छी गेंद गुड लेन से हल्का सा आगे रखा था। अक्रॉस द लाइन खेलने के चक्कर में ही कहीं ना कहीं बल्लेबाजों ने ज़्यादा डॉट बॉल्स खेली है। पहले ओवर में हमने देखा कि गेंद के बिल्कुल मेरिट पर खेल रहे थे, तब उन्होंने अच्छे रन्स बनाए थे, लेकिन जब जब अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया है, कहीं ना कहीं गेंद और बल्ले के बीच में उतना अच्छा संपर्क नहीं हुआ है, या फिर डॉट गेंदें देखने को मिली है। स्कोर रुका हुआ है 33 पर। तीसरे ओवर का खेल जारी है। कदमों का इस्तेमाल, इस बार ड्राइव करना चाहते थे, शायद ऑफ साइड में लॉन्ग ऑफ की तरफ या फिर बॉलर के ऊपर से खेलने का इरादा था, लेकिन बल्ले के अंदर लगी और केवल 1 रन। ऑन साइड में गेंद चली गई थी। जय बजरंग भावाले बहुत ही शक्तिशाली टीम मानी जाती है। पिछले सीज़न में भी कमाल का प्रदर्शन ओम साई आमने लोनाड क्रिकेट एसोसिएशन में उनका रहा था। भावाले बी टीम एक्शन में है, जय बजरंग भावाले बी। एक और खूबसूरत गेंद, इस बार फुल लेंथ रखा था, कट होकर अंदर की तरफ आई गेंद, और बैट्समैन आगे निकलकर ड्राइव करना चाहते थे, लेकिन चूक गए भावेश। और इसके साथ ही ये बहुत ही किफ़ायती ओवर विकेश मुकादम का समाप्त होता हुआ। मुकादम की गेंदबाजी में काफ़ी दमखम देखने को मिला। 3 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 34, 1 विकेट के नुकसान पर पवन पुत्र पीसे। रनों की रफ्तार को धीमा करने में कामयाब हुए हैं विकेश मुकादम,
वैसे 2 सफलताएं उनको मिलनी चाहिए थी मेरे ख्याल से, क्योंकि 2 कैच का मौका था लेकिन कैचेस ड्रॉप हुए। खैर विकेट तो नहीं मिला, लेकिन बहुत उम्दा गेंदबाजी, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम विकेश मुकादम की। ज़्यादा देर के लिए टीम मीटिंग नहीं लेनी है प्लीज़ भावले बी टीम के कैप्टन। अब बची है केवल 6 गेंदें इस पारी में। इस मैच का टॉस भावाले बी टीम के कैप्टन ने जीता था और उन्होंने पहले फील्डिंग करने का निर्णय लिया और अंतिम ओवर की जिम्मेदारी संभालने के लिए गेंदबाज साहिल तैयार होते हुए। आजकल के खिलाड़ियों के हेयर स्टाइल्स देखने लायक होते हैं। भवेश का भी ज़बरदस्त, बल्कि साहिल का भी ज़बरदस्त हेयर स्टाइल है। चार खिलाड़ी ऑफ साइड में, 5 खिलाड़ी है इस समय ऑन साइड में। स्ट्राइक पर है नरेश। धीमी गति की शॉर्ट बॉल, उसको पुल कर दिया है। अच्छे नियंत्रण के साथ स्ट्रोक खेला था, लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद जिसके चलते ज़्यादा रन्स लेने का मौका नहीं। सिर्फ एक ही रन बना है। बाउंड्रीज के लिए जाना चाह रहे हैं बल्लेबाज। शुरुआत से ही आक्रामक रवैया अपनाया है बल्लेबाजों ने, लेकिन पिछले ओवर में पूरी तरह से दोनों बैटर्स को बांध कर रखा गया विकेश मुकादम द्वारा। स्कोर इस समय 35। इस बार पहले खेलना चाहते थे, लेकिन फिर देखा कि ऑफ स्टंप के बहुत बाहर है, जाने दिया गेंद को, वाइड है। स्कोर आगे जाता हुआ 36 रन, 1 विकेट के नुकसान पर। अगले मैच के लिए आखिरी ऑफिशियल कॉल दोनों टीमों के कैप्टन्स को, जय हिंद देवरुंग और लोनार्ड 11 लोनार्ड, टॉस के लिए आना है। एक और बढ़िया गेंद। पिछली गेंद जरूर वाइड रही थी, लेकिन कुल मिलाकर ये ओवर बहुत अच्छा घट रहा है। पहली गेंद पर सिंगल, उसके बाद वाइड गेंद, लेकिन अब ये एक और धीमी गति की गेंद। गति में बहुत चतुराई भरा परिवर्तन देखने को मिल रहा है। शुरुआत लाजवाब रही पीसी टीम की, लेकिन डेथ ओवर्स में खासतौर पर जिस तरह की बैटिंग होनी चाहिए थी, उस तरह की बैटिंग देखने को नहीं मिल रही है। गेंद हवा में है, ऊपरी किनारा लगा है, शॉर्ट फाइन लेग पर फील्डर मौजूद, एक ही रन मिलेगा। फिर से गति बिल्कुल भी नहीं दी थी, थोड़ा धीमाई डाला था। तेज डालने की कोशिश नहीं हो रही है। उनको पता है कि दोनों बल्लेबाज ज़्यादा ताकतवर शॉट खेलने का प्रयास कर रहे हैं और धीमी गति की गेंदों को टाइम करना थोड़ा सा मुश्किल होता है। अंतिम 3 गेंदें शेष है। एक आध बड़ा हिट आता है तो ज़रूर 45 के आसपास रन संख्या पहुंच सकती है। मौका मिला इस बार, हाफ वॉली, लॉफ्ट कर दिया गेंद को, झन्नाटेदार शॉट, वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। टूर्नामेंट का ये सबसे लंबा छक्का है। कल भी कुछ बड़े हिट्स हमने देखे थे, लेकिन इतना बड़ा छक्का किसी ने भी नहीं जड़ा था। 80 मीटर से दूर ही गेंद जाकर गिरी होगी मेरे ख्याल से। 80 मीटर से लंबा छक्का ही होगा ये। एग्जैक्ट नहीं बता सकते हम, लेकिन बहुत ही कमाल का स्ट्रोक, ताकतवर शॉट था। बिल्कुल उनके पाले में गेंद थी, उसको आसानी से बाउंड्री के बाहर डिस्पैच किया है नरेश ने। उनका ये दूसरा सिक्सर। स्कोर अब 43। इस बार बहुत दूर से खेलने का प्रयास, ऊपरी किनारा और आउट। सीधे गेंद विकेट कीपर के सुरक्षित हाथों में चली गई। थोड़ा सा अतिरिक्त तो 40 गेंद में और विकेट का पतन। एक गेंद अभी भी पारी में बची हुई है। पहले ओवर में 18 रन आए थे। दूसरे ओवर की शुरुआत 2 वाइड गेंदों से हुई थी, यानी कि एक ही ओवर में 20 रन स्कोरबोर्ड पर थे, लेकिन उसके बावजूद भी देखिए 50 तक पहुंचना काफ़ी मुश्किल लग रहा है। अब एक ही गेंद बची है। स्कोर इस समय 43 रन, 2 विकेटों के नुकसान पर। नरेश आउट होकर पेविलियन में लौटते हुए।
अच्छी बल्लेबाजी की, हालांकि नरेश ने 2 छक्के लगाए, एक चौका उनके बैट से देखने को मिला। 12 गेंदों में 23 रनों का योगदान दिया उन्होंने अपनी टीम को, और 40 प्लस टोटल, अच्छा टोटल है 4 ओवर के खेल में। यहाँ पर कल भी हमने देखा था जिस तरह से विकेट में थोड़ा सा बदलाव हुआ है, उसको देखते हुए अंतिम गेंद शॉर्ट गेंद बैकफुट पर जाकर पुल किया है, गैप में नहीं खेल पाए। ओहो, ऊंचा थ्रो, विकेट कीपर गैदर नहीं कर पाए। तीसरे की कोशिश में है बल्लेबाज, और तीसरा रन मिलना बहुत मुश्किल। रन आउट हो गए बैट्समैन, और इस तरह से पारी समाप्त होती हुई। तो कुल मिलाकर 45 रन्स बनाए गए हैं 3 विकेटों के नुकसान पर पवन पुत्र पीसे टीम द्वारा। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करनी पड़ी उनको। अच्छा टोटल है, 46 रनों का टारगेट इस मैच को जीतने के लिए जय बजरंग भावाले बी टीम के सामने। नेक्स्ट मैच जय हिंद देवरुंग बनाम लोनाड 11 लोनाड। टॉस किया जाएगा। देवरुंग टीम के कैप्टन टॉस बॉक्स में आ चुके हैं और लोनाड के कैप्टन भी यहाँ पर उपस्थित है। दोनों का हार्दिक स्वागत। आइए चलते हैं अब सीधे टॉस बॉक्स में। स्वर्गीय सूरज भास्कर पाटिल टॉस बॉक्स में, जहाँ पर दोनों कप्तानों के साथ मौजूद रहेंगे योगी पाटिल, और जब खेल की शुरुआत होगी तो भी माइक्रोफोन पर रहेंगे योगी पाटिल। हॅलो, थँक्यू अजयश. दरम्यान या ठिकाणी भावाले गावातील सन्माननीय जितेंजी केणे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. वेलकम आकाश आणि वेलकम शिवशक्ती स्पोर्ट लोणार सुद्धा कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये खेळला गेला, आणि आज लोणार स्पोर्ट लोणार संघ 2 हात करेल जय हिंद देवरुंग संघाच्या अगेन्स्ट. 4 षटकांची मॅच आहे. एका बाजूला आहे टेल्स आणि दुसरीकडे आहे हेड्स, असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे, आणि कॉल देतील जय हिंद देवरुंग संघाचे कर्णधार आकाश पाटील. टेल्स असं म्हणणं आहे, परंतु आलेला आहे हेड्स. मान्यवरांचा आभार. विनंती करतो की पुन्हा एकदा आपण जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. टॉस जिंकला लोणार 11 लोणार संघाने. काय संघाची बांधणी आहे या सीझनमध्ये? यंदा आमचे नवीन प्लेयर सुद्धा आहेत, आणि आता टॉस जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण निवडू. 4 षटकांची मॅच म्हटल्यानंतर नक्कीच तुम्हाला गेम प्लॅन करण्यासाठी जास्त वेळ असतो. तर प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर त्यांचे लांब लचक बॅटिंग लाईनअप आहे, तर त्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 40च्या आत. आणि काय अपेक्षा आहेत या मॅचमध्ये तुमचे जे यंगस्टार आहेत त्या खेळाडूंकडून? सोहेलकडून अपेक्षा आहे बॉलिंगवरून, आणि नवीन बॅटर सुद्धा आहेत, ते ग्राउंडवर खालील. ही स्पर्धा सातत्याने तुम्हाला दरवर्षी खेळण्यासाठी मिळत असते, तर आयोजकांसाठी काय संदेश देऊ इच्छिता? खूप छान आयोजन आहे, दरवर्षी असंच आयोजन झालं पाहिजे. तर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आकाश पाटील आहेत माझ्या बाजूला, बॅटिंग करायचे. आकाश, तुमच्या संघामध्ये काय परिवर्तन आहे या सत्रामध्ये? आहे तो संघ आहे. किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्हाला चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. तर जास्त काय अपेक्षा कोणाकडून तुम्ही या मॅचमध्ये करणार आहात? अपेक्षा तर सर्वांकडून आहे, सर्वांनी 100% देण्याचा प्रयत्न करावा. आणि या सीझनमधली कितवी स्पर्धा तुम्ही खेळत आहात? तिसरी. काही विजेतेपद वगैरे? काही नाही अजूनपर्यंत, आता स्टार्ट आहे. तर ही स्पर्धा तुम्ही कुठल्या नजरेने पाहता? फायनल मारण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस संपन्न झालेला आहे. टॉस जिंकला आहे लोणार 11 लोणार संघाने, आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तर प्रथम बॅटिंग करत असताना 45 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. नरेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला आपल्याला 23 धाबा. जयेशच्या बॅटमधून पहिले आपण 5 धाबा, आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येऊन भावेशने सुद्धा मात्र चांगली बॅटिंग केली. वैयक्तिक 11 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं, आणि हा सामना जिंकण्यासाठी 46 धावांचा पाठलाग या ठिकाणी जय बजरंग स्पोर्ट भावाले बी संघाला या ठिकाणी करावा लागेल. सलामी जोडी तुम्ही पाहता सूरज केने, आणि त्याच्या सोबतीला आहेत योगेश भालेकर. मग आजपासून अजय घर तर नक्कीच उल्लेख करत होता
आणि या सत्रामध्ये आपण जर पाहतो 40 संघाचा तो प्रतिनिधित्व करतो या भिवंडी सिटी क्रिकेटसाठी. परंतु आज पाहूया आपल्या गावासाठी आपल्या घरच्या संघासाठी कशा प्रकारचा खेळ करेल. पहिल्या चेंडूवर बीट झाला, निर्धाव चेंडूची इथे मात्र फेकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर सुलाक स्वीप, क्रॉस बॅटेड फटका डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळाडू सज्ज आहे. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने आपला वैयक्तिक आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन करतोय. गोलंदाज जयेश ला सुद्धा आपण विसरून चालणार नाही. मागील 2-3 सत्रांचा जर आपण विचार केला तर अतिशय चांगला क्रिकेट त्याच्याकडून आपण पाहिलेला आहे. खास करून ज्या ज्यावेळी आर्के क्रीडांगणावर स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेमध्ये पाहिल्या तर अप्रतिम खेळ मागील सत्रामध्ये आपण पाहिलेला आहे. फक्त या ठिकाणी पाहूया सुरुवात कशा रीतीने करतो या स्पर्धेमध्ये. सुरेश किनला सुद्धा आपण विसरून चालणार शकणार नाहीये. अष्टपैलू खेळाडू आहे. मागील सत्रापासून आपण जर पाहिले तर सिटी क्रिकेटमध्ये धनेश 11 कुक्षे संघाचा तो प्रतिनिधित्व करत आलेला आहे आणि भन्नाट फॉर्म मध्ये आहे. हलक्या तरी चेंडूला फक्त दिशा दाखवली, पुश केला, त्याने एक धाव कंप्लीट केली. धावफलक पुढे जाईल आता मात्र सिंगलच्या मदतीने बिनगडी बाद 2. डीप मिड विकेट त्यानंतर लॉंग ऑनवर एक खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. इथे मात्र अकुट्यापाचा चेंडू पूल केलाय आणि सक्सेसफुल बिगिट षटकार. या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावर ना परफेक्ट पॉवर प्ले फटका इथे मात्र आपण पाहतोय. कुठला क्षेत्रक्षक डीप मध्ये नाहीये आणि चेंडूला पाठवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धाबांसाठी चौकार. अगदी गोड केली होती या गोलंदाज जयेशने, परंतु अंत मात्र कुठेतरी कडवट पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी पूर्णपणे वजन गुडघ्यावर ट्रान्सपोर्ट केलं होतं. शेवटचा चेंडू इथे मात्र या ठिकाणी डॉट चेंडू पाहायला मिळाला. पंचाचा षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 14 धावा पाहायला मिळत आहेत. लक्षात घ्या एकूण 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि 2 धावा आम्ही पॅनल्टीचे ऍड करतोय. म्हणजे एकूण धावसंख्या असतील बिनगडी बाद 14. येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 32 धाब्यांची गरज. आजच्या दिवसातील ही तिसरी लढत पाहतोय. त्यानंतर लोणार संघाने टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारले आहे. त्यापुढची लढत असेल आई गावदेवी स्पोर्ट वालसिन विरुद्ध जय हनुमान चोदरपाडा. आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना तुम्ही पाहणार आहात जय सावरदेव सांगे विरुद्ध आई गावदेवी बापगाव. काल सुद्धा आपण जर पाहिलं तर 12 संघांना संधी दिली होती आणि क्वार्टर फायनलमध्ये मात्र 2 संघांना प्रवेश निश्चित केला. बेबी स्पोर्ट इताडे आणि भाभे स्पोर्ट किरवली. आणि आज पाहूया कोणता संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल, कारण आज आम्ही जो शेड्यूल जो आहे आजचा थोडक्यात पूर्ण करणार आहोत. चला स्पीड अप करा, जास्त वेळ घेऊ नका. खेळाला तुम्हाला लगेचच सुरुवात करायची आहे. दुसऱ्या षटकाला मात्र ठिकाणी प्रारंभ करेल एक अनुभवी खेळाडू अर्थात भवनपुत्र पीसी संघाचे नितेशने सुद्धा मात्र अनेक वर्ष पिसे गावाची सेवा केली आहे क्रिकेटच्या माध्यमातून. आणि पिसे गाव म्हटलं तर पिसे गावामधून सुद्धा मात्र 2 ते 3 संघ बिलॉंग करत आहेत आणि प्रत्येक संघाचा खेळ आपण सातत्याने चांगला पाहत आलेला आहोत. चला वेळ कमी घ्या, तुम्हाला खेळ सुरू करायचा आहे, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका प्लीज.
तुम्हाला वारंवार मात्र या ठिकाणी सूचना दिल्या जात आहेत आयोजकाच्या वतीने. नॉन पॉवर प्लेमध्ये तुम्हाला नक्की 4 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. तुम्ही पाहू शकाल शॉर्ट थर्ड मॅनकडे एक खेळाडू आहे, शॉर्ट 5 लेग, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पाहतोय आपण. आणि लेन तर पाहिली आपण तर कुठेतरी चुकीची निवडली डाबा स्टिकच्या पलीकडे. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त चेंडूने सुरुवात केली गोलंदाज नितेशने. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. बिनगडी बाद 15. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आता कुठेतरी डेव्हलपमेंट होत असताना आपण पाहतोय. कारण दोघांकडे क्षमता आहे, दोघांकडे मात्र पाहिलं तर टॅलेंट आहे. इथे मात्र स्लॉग स्वीप, वॉट अ शॉट. असं वाटतं की एखाद्या फोटो शूट साठी मात्र हा पोस्ट दिली असावी सूरज केनेने आणि तशा प्रकारचा फटका इथे पाहायला मिळाला. 6 धाबांसाठी षटकार. आणि सूरज केने याच चेंडूची मात्र वाट पाहत होता आणि काय परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. अतिशय सुंदर टायमिंग. धावसंख्या मात्र भरपूर वेगाने आता मात्र ठिकाणी पुढे जात असताना 21 धावा धावफलकावर. अजूनही विजयासाठी 25 धाव्यांची गरज आहे जय बजरंग स्पोर्ट भावाली 20 संघाला. हो, या ठिकाणी पंचांना प्रश्न विचारलाय अवज दॅट, परंतु हे अपील मात्र पंचांनी फेटाळली. एक योग्य निर्णय आपण पाहतोय. गोलंदाज राहून तो विकेटने आला होता आणि त्यानंतर थोडंसं हाईक फॅक्टर सुद्धा आपण जर पाहिलं तर डावी स्टिककडे होता आणि चांगला योग्य निर्णय. पिचिंग सुद्धा पाहिले तर चेंडू लेग स्टंपच्या भरपूर बाहेर होती आणि दोन्ही पंच आपण जर पाहिले तर जबरदस्त कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना पंच उमेश केणे सर, त्याचप्रमाणे सिक्युरिटीचे पंच आहेत दैवत वेलेकर सर. इथे मात्र कुठे चेंडू, इथे मात्र झेल होण्याची संभावना आहे. त्या ठिकाणी चुकीचा अनुमान, चुकीचा जजमेंट आणि चेंडू मात्र एका टप्प्याच्या साह्याने सीमेरेषेच्या पलीकडे जात असताना 4 धाबांसाठी चौकार. एखाद्या रुलावर ज्या वेगाने बुलेट ट्रेन पलत असते तशाच प्रकारचा हा धावफलक आता मात्र भरपूर वेगाने पुढे जात असताना 25 धावा धावफलकावर. ओहो, स्टँड अँड डिलिव्हर, मनपसंद फटका सूरज खिरेच्या बॅटमधून पाहतोय आपण आणि या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा बिग हिट, षटकार. जर आपण पाहिलं तर टार्गेट खूप छानपैकी या ठिकाणी सेटअप केला होता पवनपुत्र पिशे संघाने, परंतु कुठेतरी गोलंदाजाने निराश केलं. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप, क्रॉस बॅटेड फटका, चेंडू मिड विकेटच्या बाहेर. सलगचा हा दुसरा षटकार. दोन षटकांची समाप्ती पाहायला मिळाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनगडीबाद 37 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे कारण पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर लगातार 2 षटकार. 9 धावांची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. एकतर्फा खेळ आपण पाहतोय या सामन्यामध्ये. चेंडू शिल्लक असतील 13. जबरदस्त बॅटिंग दोन्ही बाजूनी मात्र या ठिकाणी पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतो आणि दोन्ही बॅटर मोठे फटके खेळण्यासाठी पाहतो या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र यशस्वी सुद्धा झालेले आहेत. आणि त्याचमुळे मात्र या सामन्याचं आपण जर चित्र पाहिलं तर वर्चस्व पाहायला मिळतं सध्याच्या परिस्थितीमध्ये जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाची. हो, या ठिकाणी अचानक मात्र चेंडूला उचली मिळाली
आणि त्याच मुळे मात्र चेंडू इष्टांच्या पाठीमागे नक्कीच निघून जातो. बॅटला एज आपण पाहिली तर एज होती, त्या ठिकाणी संधी निर्माण झाली होती यष्टीरक्षकासाठी, परंतु झेल तिथे मात्र टिपता आला नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये जयेशने 12 धावा खर्च केल्या होत्या, परंतु नितेशचा आपण जर षटक पाहिलं तर त्याने एका षटकाच्या स्पेलमध्ये 23 धावा एकूण खर्च केल्या. 2 षटकांची समाप्ती, 37 धावा, येणारे 12 चेंडू शिल्लक आणि या विजयासाठी आता मात्र 9 धाब्यांची गरज असणार आहे. योगेश केलतो वैयक्तिक 11 या धावसंख्येवर त्यांनी चेंडू फेस केले. 5 एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि त्यानंतर सूरज केनेने आतापर्यंत 3 षटकार लगावले, एक चौकार लगावला. त्यांनी चेंडू फेस केले एकूण 7 आणि वैयक्तिक 23 धावांवर खेळतोय. नो गोलंदाज नरेश, ज्याने बॅटिंग मध्ये पाहिलं तर चांगलं योगदान दिलं होतं आपल्या संघाला. 23 धावाची एक जबरदस्त इनिंग त्यांनी साकारली, परंतु गोलंदाजीमध्ये पाहूया एखादा चमत्कार घडवेल का. ऑन साईडला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र या ठिकाणी भरपूर वेगाने ट्रॅव्हल होतो त्या डीप मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाऊन चेंडूला उत्तम फेक करतील तोपर्यंत तिसरे धाब्याचा प्रयत्न आणि सहजपणे पूर्ण. काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण. कौतुक करावं लागेल खास करून सूरज केनाचं, कारण त्यांनी मात्र तिसऱ्या धावेसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केलं योगेशला. आणि कम्प्लीट सुद्धा मात्र या ठिकाणी ही 3 धावा पूर्ण पाहायला मिळाल्या. जसून काय 40 विजयासाठी आता मात्र 6 धाब्यांची गरज. पाहूया एखादा मोठा फटका केला मात्र या ठिकाणी मॅच फिनिश होते का. हो, अकोट्या पद्धतीचा चेंडू होता ऑन साईडला, पुन्हा एकदा या ठिकाणी पूल केलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एकच धाव इथे मात्र या ठिकाणी जोडली जाईल. आणि या स्पर्धेची मित्र म्हणून उच्चांक एक मोठी पार्टनरशिप या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. 41 धावांची भागीदारी आपण पाहतोय. स्ट्रॉंग स्थितीमध्ये जय बजरंग स्पोर्ट भावाले संघ. आणि म्हणूनच मागच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर या असोसिएशनच्या अंतर्गत पहिल्या क्रमांकावर मात्र संघ रँक का करत होता त्याचा प्रात्यक्ष उदाहरण देत असताना हे दोन्ही फलंदाज एक मोठ्या फटक्याने मात्र या ठिकाणी मॅच फिनिश केली. जबरदस्त फटका योगेश भालेकरच्या बॅटमध्ये आपण पाहतोय षटकार. आणि हा सामना जिंकला आहे जय बजरंग स्पोर्ट भावाले बी संघाने. अभिनंदन अँड हार्ड लक पवनपुत्र पिसे.